हॅलो एव्हरीवन, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे एक कप आपण या मेजरमेंटने बेसन घेतले, डाळीचं पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत, 1 चमचा लाल मिरची पावडर, हिंग आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे सगळं हे एकत्र करून घेणार आहोत। आणि यामध्ये पाणी थोडं थोडं घालून आपण त्याचं बॅटर तयार करणार आहोत। पाणी हळूहळू घालायचं, नाही तर त्यात लम्स पडते। थोडं थोडं पाणी वाढवत जायचं। आपण तवा गॅसवर तापत ठेवला आहे। आपलं बॅटर बघा असं छान झालेलं आहे। या प्रकारे थिकनेसने करायचं आहे। आता आपण तव्याला ग्रीस करून घेणार आहोत। प्रकारे आपण धिरडा लावून यावर आपण कव्हर करूया। पटकन होणार आहे। मुलांना टिफिनला द्यायला, आपल्याला सकाळी सकाळी नाश्त्याला। आता तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही चटणी बरोबर, सॉस बरोबर खाऊ शकतात। लोणचं तुम्हाला ज्या प्रकारे आवडेल त्या प्रकारे तुम्ही खाऊ शकता। थोडं होऊ द्यायचं आहे। सुंदर छान झालेला आहे, लुसलुशीत आहे। आपण हे काढून घेऊया। या प्रकारे आपण दुसरं पण लावू। आपण दुसरा धिरडा लावला आहे। वरती पण तेल टाकायचं, कव्हर करायचं आहे।
छान डोशासारखं आपलं होतं. मऊ आणि छान लुसलुशीत आपले हे धिरडं झालेले आहे. हे बघा सुंदर झालेले आहे. मुलांना टिफिनला द्यायला सुद्धा आपण देऊ शकतो. आपण सुद्धा सगळे नाश्त्याला खाऊ शकतो. फॅमिलीतले मेंबर छान लागतात मऊ आणि लुसलुशीत. गोल्डन छान कलर आलेला आहे आपला धिरड्याला. पुन्हा हे या प्रकारे काढून या प्रकारे आपण सगळे धिरडं करून घेणार. आपले धिरडे किंवा चिले रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. घाईच्या वेळेस मुलांना टिफिनला द्यायला किंवा आपल्याला पटकन खायला नाश्त्याला फॅमिलीला खूप सोपे आणि लवकर होतात. हे बघा किती सुंदर आणि मऊ लुसलुशीत आहे. तुम्ही चेक करा. हे बघा सुंदर झाले आहेत आणि चवीला पण खूप छान अप्रतिम लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.